नमस्कार मित्रांनो, एका नवीन बिझनेसच्या शोधामध्ये मी आलेलो आहे पेठ ईश्वरपूर रोडवर। या ठिकाणी बघू शकता मागं बालाजी एंटरप्राइज आहेत आणि एक अशी संस्था आहे जी उन्हाळ्यामध्ये चालणारं आपलं उसाच्या रसाचं मशीन विकते। अगदी कमी खर्चामध्ये हा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता आणि चांगला नफाही मिळवू शकता। तर उन्हाळ्यामध्ये बरेच व्यवसाय चालतात, तर हा व्यवसाय सुद्धा तरुणांसाठी, महिलांसाठी अगदी कमी भांडवलामध्ये बेस्ट होणारा व्यवसाय आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्पेशल व्हिडिओला आणि जाणून घेऊया नेमका किती रुपये नफा होतोय, किती रुपये इन्व्हेस्टमेंट लागते, ही सगळी माहिती आहे। बघू शकता पत्ता तुम्हाला परत एकदा सांगतो, पेठ ईश्वरपूर रोड आहे, माय हुंडाई शोरूमच्या अगदी समोरच्या बाजूला कोयना हॉस्पिटलच्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला हे बालाजी एंटरप्राइजेस दिसेल। हे मशीन इथं विक्रीसाठी उपलब्ध आहे। तर आपण आतमध्ये जाऊया आणि आता मशीन इथं डिस्प्लेला दिसत आहेत। तर महाराष्ट्रामधली ही एक ब्रांच आहे, या ठिकाणी सगळे मशीन इथं अवेलेबल आहेत आपल्याला डेमोसाठी। तर सर काय सांगाल, कशा पद्धतीनं हा व्यवसाय आहे आणि एक एक करून माहिती आम्हाला द्या, जेणेकरून व्यावसायिकांना किंवा नवीन युवकांना हा व्यवसाय चालू करता येईल। नेमकं कसं सुरुवात होते या व्यवसायाची? नमस्कार, माझं नाव कृष्णात शेटे। हे आपल्याकडं रिगोर इंडिया संपूर्ण महाराष्ट्राची डीलरशिप आपल्याकडे आहे। तर आपल्याकडं छोट्या रेंज पासून मोठ्यापर्यंत मशिनरी आहेत। ओके। हे साधारण 30,000 पासून 2 लाख रुपयेपर्यंत आपल्याकडं मशिनरी उपलब्ध आहेत। पण हे छोटंसं एकदम कॉम्पॅक्ट मशीन आपण बघतोय, तर नेमकं ह्याचं फंक्शनिंग कसं असतंय? हे घरगुती यूजसाठी आहे। बर, हे मशीन घरगुती यूजसाठी आहे। 0.35 ची ह्याला मोटर आहे, 3 रोलर आहेत, 1 टाइम क्रशिंग आहे ह्याला। ओके। हे मशीनला अर्धा HP मोटर येते, 3 रोलर येतात, 1 टाइम क्रशिंग येते। एका तासाला 300 ते 350 ग्लास क्रशिंग करते। बर, एकदम हेवी क्वालिटीचं किती रुपयाला आहे मशीन? एक 50,000 रुपयाच्या 50,000च्या रेंजला बसते। 50,000 रुपये खर्च आहे। हा, हा, आणि हे लाईट वर चालतंय? हे लाईट वर चालते। तर किती कंझम्पशन होतंय मंथली किंवा कसं काढता तुम्ही याचं? त्याला ऊसाचं जर का हे करायचं झालं, सध्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये 6 ते 7,000 रुपये टनच्या आसपास ऊस भेटतोय। 1 किलो ऊसापासून 600 ते 700 ml रस निघतोय। बर, एका ग्लासची कॉस्ट जर का आपण पकडली तर 3.5-4 रुपये एका ग्लासला कॉस्ट येते। बर, आपण 15-20 रुपयाला ग्लास विकू शकतोय आपल्या एरिया वाईज। बेस्ट। आणि याचं वॅटेज वगैरे किती असतं मोटरचं, याचं काय? ह्याला अर्धा HP मोटर आहे, 400 वॅटचं लाईट घेते। बर, एका तासाला 300 ते 350 ग्लास 200 ml चं क्रशिंग करते। चला तर आपण या मशीनचा आता डेमो बघूया, नेमकं उसाचा रस कसा बाहेर येतोय आणि याचं जे वेस्टेज असते ते कुठून पडतंय। लिंबू आणि आलं घातलेलं आहे, असं आधी घालायचं का ह्याच्यात? हा, ओके। आणि ऊस टाकायचा, फॉरवर्ड केला, काय धक्का लावायची गरज लागत नाही, दाबायची आवश्यकता नाही। आपल्या पूर्ण एक वेळ लावलं की 1 टाइम क्रशिंग होते, आपण आत ओढतंय ते। वेस्टेज तुम्ही बघू शकताय। ओके। 1 टाइम क्रशिंग मध्ये पूर्ण क्रश करते, याच्यामध्ये काही शिल्लक राहत नाही। ओके, एकाच वेळी सगळं बाहेर पूर्ण क्रशिंग होते। आता किती झाला एका ऊसाचा? हे आपण थांबू जरा। आता आपण घातलेला ऊस 1 किलो होता, त्याच्यातून 600 ते 750 ml रस निघालेला आहे। ओके। तर अशा पद्धतीनं एकदम सेफ आहे हे मशीन, कुठेही आवाज नाही याचा जास्त, कमी जागेमध्ये आपण ठेवून हा व्यवसाय चालू करू शकतो। कमर्शियल आहे। त्याचबरोबर इकडे हे दिलेलं आहे, एक प्लग दिलेला आहे, प्लग मध्ये आपण मोबाईल वगैरे चार्ज करू शकतोय। ही बटणं कसली आहेत? याला ह्याच्यावर किती व्होल्टेज आता घेते ते दाखवते। एक ऑन ऑफ आहे। ओके। हे रिव्हर्स फॉरवर्ड आहे। बर, चुकून ऊस अडकला वगैरे तर रिव्हर्स टाकायला, फॉरवर्ड आहे। कुठेही कुणाचाही हात बोट वगैरे अडकत नाही, 100% सेफ्टी मशीन आहे। ग्रीन लागले की चालू आहे म्हणायचं? चालू आहे। ओके। असा मोबाईल चार्जिंग साठी प्लग आहे आणि ही पिन लावायची फक्त ना? हा, एवढ्यावर चालतंय। पूर्ण मशीन स्टेनलेस स्टील मध्ये आहे। स्टील मध्ये आहे। 304 मध्ये शॉक वगैरे काय लागत नाही, काही नाही। बेस्ट। आणि हे कसलं बटन आहे? हे ओव्हरलोड झालं तर CB म्हणून दिलेलं आहे, ते स्ट्रिप होते। ट्रिप होतं, व्होल्टेज एकदम कमी आलं, जास्त आलं तर ते स्ट्रिप होतं। आता ऊस घातलेला आहे आणि रस पडतोय आणि या बाजूनं चोथा पडतोय बघा, एकदम ह्याच्यामधला सगळ्यात रस काढून घेतलेला आहे। हे मॉडेलचं नाव कुपकेन मशीन आहे। त्याला वरून 1 टाइम क्रशिंग आहे। ऊस घातला डायरेक्ट रस फिल्टर होऊन बिना बर्फाचा गार होऊन येतो। बर, गार पाहिजे गार येते, नॉर्मल पाहिजे नॉर्मल येते। कसं आहे, काय सिस्टीम आहे?
हे काय क्लिनिंग साठी असं ओपन होतंय काय? हा असं. क्लिनिंग साठी असं ओपन करू शकताय? हा, ओपन करून त्याला आपण स्वच्छ करू शकतोय. ओके. आणि याच्यामध्ये इन्स्टंट चिलिंग Chiller आहे? आहे. हा, हा. ओके. तर काय इथनं काय ओपन होतं हे? हा, दरवाजात चिलर वगैरे आहे, ओके. मोटर सिस्टम आहे सगळी त्याला. ओके. हे MCB आहे, ह्याच्यातून पूर्ण मशीनला सप्लाय होतो. ओके. ते कॉम्प्रेसरचं किती चिल्ड, किती टेम्परेचर आता आहे ते दाखवते. हे चिलरचं बटन आहे, याच्यामधून नॉर्मल पाहिजे नॉर्मल, चिल्ड पाहिजे चिल्ड, रस येतो. ओके. ओके. साधारण किती मोठा आहे मशीन, किती एरिया लागतो याला? त्याला आपण अर्धा HP मोटर आहे, 3 रोलर आहेत, 1 टाइम क्रशिंग आहे. ओके. एका तासाला हे 300 ते 350 ग्लास क्रशिंग करते. काय किंमत आहे याची? हे 1,20,000 रुपयाच्या आसपास भेटते, होम डिलिव्हरी होऊन जाते. 1,20,000. ओके. आणि याला वॉरंटी वगैरे किती वर्ष असते काय? संपूर्ण सगळ्या मशीन्सनी 2 वर्षाची गॅरंटी राहते. 2 वर्ष गॅरंटी? गॅरंटी. ओके. स्टील मध्ये आहे सगळं? सगळं 304 स्टेनलेस स्टील मध्ये येते. आणि काय कॅपॅसिटी आहे याची, किती निघते? एका तासाला 200 ml 300 ते 350 ग्लास क्रशिंग करते. ओके. लिंबू टाका, आलं घातलेलं आहे आणि वरनं ऊस टाकायचा आहे. त्याला दाबायची, धक्का लावायची काय आवश्यकता नाही. ओके. एक वेळ ऊस लावला की आपोआप ते ओढते. हे 2 लिटरची रसाची याला टाकी येते. हे डायरेक्ट फिल्टर होऊन आता इथं बिना बर्फाचं गार होऊन येणार. इन्स्टंट चिलर आहे, हा रस गार होऊन आलेला आहे. ओके. कुठं बटन आहे त्याचं? इथं आहे. नॉर्मल पाहिजे, नॉर्मल पाहिजे तर नॉर्मलकडे केलं नॉर्मल येणार, चिल्ड पाहिजे चिल्ड येणार. बेस्ट. वरती असा फेस येतो. या मशीनला खाली 4 रोलर येतात. त्याला पण ब्रेक सिस्टीम आहे. ओके. कुठेही ढकलत घेऊन जाऊ शकता? हा, इकडे कुठेही आपण ढकलून घेऊ जाऊ शकतो. त्याला डस्टबिन आहे, डस्टबिनमध्ये आतल्यात 70 ते 80 ग्लासचं वेस्टेज मावते. ओके. हे कसलं मशीन आहे आणि नेमकं काय किंमत आहे याची, कसं काय? हे केनस्टॉलचं मशीन आहे. ओके. याला आपण हाफ HP मोटर, 3 रोलर, 1 टाइम क्रशिंग आहे. ओके. एका तासाला 300 ते 350 ग्लास क्रशिंग करते. बर. काय किंमत आहे याची? हे 170 180च्या आसपास हे बसते. बर. प्रॉपर एक स्टॉलच आहे पूर्ण? हा, पूर्ण. ओके. कमर्शियल बिझनेससाठी स्पेशल स्टॉल सारखा आहे, बघू शकता. वर छत आहे, त्याचबरोबर एक खाली रोलर आहे आणि चांगला प्लॅटफॉर्म आहे बिझनेससाठी, मुव्हेबल आहे. तर खूप मस्त आहे. आणि वर लाईट सुद्धा लावलेले आहेत. तर नेमकं कसं वर्कआउट आहे, काय काय आहे याच्यामध्ये माहिती आपण घेऊया आता. इथं पुढे स्टोरेज आहे काय? हा, हे 250 ग्लास ह्याच्यात आतल्यात वेस्टेज मावते. ओके. इथं वेस्टेज जे आहे ते या ठिकाणी पडणार आहे. 250 ग्लासचं वेस्टेज. या बाजूला काय आहे? ही ऊसाची जाडी बघू शकताय. ऊस जाड आहे. HP मोटर आहे, खरं किती पण जाड असते, फुल साईजचा जरी ऊस असेल तर ते आरामशीर ओढू शकते. अर्धा HP ची मोटर आहे काय? हा, अर्धा HP मोटर आहे. असा तिथून खाली रस येतो, 2 वेळा फिल्टर होतो. बर. आणि तो बिना बर्फाचा गार होऊन वरती येतो. काय कन्झम्पशन आहे इलेक्ट्रिसिटी? हे 250 ग्लासला 1 युनिट लाईट लागते. 250 ग्लासला 1 युनिट? हा. ओके. आणि काय काय इथं फंक्शन? हे चिलरचं आहे. हे रस चिल्ड नॉर्मल आहे. हे प्रेस करून धरलं की ज्यूस वरती येतो. बर. आणि इथं स्टोरेज पण दिलेलं आहे. हा, लिंबू ठेवायसाठी जागा आहे. इथं पण काय हे मसाल्याच्या बरण्या मशीन बरोबरच येतात. मशीन बरोबर तुम्ही देताय? हा. ओके. आणि इथं ग्लास लावायसाठी सुद्धा होल्डर दिलेला आहे. दिलेला आहे. खूपच मस्त, एकदम प्रॉपर बिझनेससाठी बेस्ट आहे. आणि इथं काय दिलंय? ते कॅश काउंटर. कॅश काउंटर आहे या ठिकाणी. इथं ग्लास वगैरे ठेवायला स्टोरेज येते. ग्लाससाठी स्टोरेज आहे. मशीन बरोबर आपण एक एक्स्ट्रा मोटर देतोय. ही खालून वरती रस यासाठी मोटर आहे. काहीतरी चॉकअप झाली इमर्जन्सीसाठी एक एक्स्ट्रा मोटर देतोय आपण. जपान टेक्नॉलॉजी मोटर येते. एक्स्ट्रा मोटर तुम्ही देताय? हा. ओके. आता थंड रस आलेला आहे बाहेर. एकदम चिल्ड रस आलेला हे आहे. बटन दाबल्यावर रस एकदम फोर्सनं खाली येतोय. बेस्ट. नॉर्मल म्हटलं तर नॉर्मलचा नुसता स्विच इकडे केला नॉर्मल येते की डायरेक्ट नॉर्मल रस येणार. प्रेशर भरपूर आला, स्पीड भरपूर आहे, गर्दी असेल तर फास्ट मध्ये काम होऊ शकतं. तासाला 300-350 ग्लास आरामशीर काढू शकतो. त्यामध्ये स्टोअर पण करता येते. हा, 10 लिटरची स्टोरेजची टाकी आहे. किती जर गर्दी असेल तर ते आपल्याला बरं पडते. आधी स्टोअर करून ठेवू शकतोय.
ओके. तर मित्रांनो, महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या कंपनीचे हे मशीन्स जातात. एक नंबर 1 कंपनी ही आहे. तर बिझनेससाठी एक बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. तर नेमकं ह्या मशीन्स कशा मागवायच्या, तर किती रुपयाला मिळते ही तर किंमत सांगितलेली आहे. तर इन्स्टॉलेशन कसं असतं, ह्याला काय लोन वगैरे अप्लाय होतंय का? लोन होऊ शकते. हां, संपूर्ण महाराष्ट्रभर आपण देशात कुठेही डिलिव्हरी देऊ शकतोय. बर कंपनीची होम डिलिव्हरी राहते. बर. आणि इन्स्टॉलेशनसाठी पेमेंट कसं द्यायचं तुम्हाला? पार्टमध्ये काय द्यायचं आहे का वन टाइम द्यायला लागतं? पेमेंट सगळं अगोदर करायचं, बरं. त्यानंतर डिलिव्हरी होऊन किती जाते. दिवसात मिळते मशीन? 10 दिवसाच्या आत होम डिलिव्हरी होऊन जाते. 10 दिवसाच्या आत. ओके. तर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील मशीन. तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता अधिकची. तुमचा मोबाईल नंबर सांगा आणि पत्ता सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 9403779989. आपला पत्ता आहे पेठ ईश्वरपूर रोड, कोयना हॉस्पिटल शेजारी, ईश्वरपूर. ओके. या ठिकाणी तुम्ही या सगळी माहिती घ्या आणि स्वतःचा बिझनेस चालू करा आणि भरपूर नफा कमवा. तर मी मशीनमधनं काढलेला रस आता पितोय. वा, मस्त एकदम थंडगार आणि मसाला सुद्धा यांचा बेस्ट आहे आणि रस सुद्धा एकदम नंबर क्वालिटी आहे. मस्त. तुम्ही नक्की व्यवसाय करू शकता आणि सगळी माहिती मिळालेली आहे. कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.